नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि आज म्हटलं जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांचा एक प्रश्न आपण सोडवूयात. तो म्हणजे आता सध्या परीक्षांचा सीझन चालू आहे, तर मुलं लवकर त्या शाळेतनं दमलेली असतात, अभ्यास करून थोडी कंटाळलेली असतात. अशा वेळेला मुलांना काहीतरी चटपटी पण पटकन बनणारं काहीतरी स्नॅक्स आपण द्यायचा विचार करतो. तर तसंच आज एक स्नॅक्स मी घेऊन आली आहे. एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. घरामध्ये अगदी उरलेल्या चपात्यांपासून बनणारी रेसिपी आहे. पण ही रेसिपी तुम्ही टेस्ट केल्यावर कोणी म्हणणार नाही की हे उरलेल्या चपात्या किंवा सकाळच्या चपात्या आहेत किंवा शिळ्या चपात्यांपासून बनवली, असं कोणालाही समजणार नाही. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि ती म्हणजे व्हेज टाकोस. आपण चपातीपासनं टाकोस बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या वापरायच्या आणि मस्त टाकोस बनवायचे आणि मुलांना खायला द्यायचे. मुलं पण खुश, आया पण खुश आणि सगळं मस्त. तर कसं बनवायचं हे चला बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला सुरुवात करूया. आता टाकोस बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. त्यासाठी मी इथे थोडा कोबी घेतलाय, थोडं गाजर घेतलेलं आहे, थोडी सिमला मिरची घेतलेली आहे आणि थोडा कांदा घेतलेला आहे. आता असं काही नाहीये की फक्त याच भाज्या पाहिजे, पण मी तुम्हाला आता या भाज्यांचं टॅकोस बनवून दाखवते आणि या भाज्या नसतील तर काय करायचं, कुठल्या भाज्या घालायच्या ते पण दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता ह्या सगळ्या भाज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. थोड्या बारीकच कापायच्या म्हणजे आपण जे टॅकोस बनवणार आहोत त्याच्यामध्ये ते भरायला आपल्याला सोपं पडणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपल्याला या सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची असं काही वापरणार नाही आहोत, पण तुम्हाला वापरायची असेल तुम्ही जरूर घालू शकता. आता यानंतर पिझ्झा सॉस आहे माझ्याकडे, तो घालणार आहे. त्याचबरोबर थोडस मीठ घालतेय. त्याचबरोबर थोडस ओरिगॅनोचे हर्ब्स आहेत ते घालते ह्याच्यामध्ये मी. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया. आता तुम्ही म्हणाल तुझ्याकडे ह्या भाज्या आहेत म्हणून तू हे बनवतेस, आमच्याकडे भाज्या नसतील तर आम्ही काय करायचं. तर तुमच्याकडे ह्याच्यामधली कुठलीही भाजी नसेल काय करायचं, ह्या भाज्या नसतील तर उकडलेला बटाटा असेल तर उकडलेला बटाटा घ्यायचा, त्याच्यामध्ये कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ वगैरे असं घातलं की ते छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही तेही टॅकोस मध्ये वापरू शकता. ही आपल्याला चपाती लागणार आहे. तर ही माझ्याकडे चपाती आहे. अशी एखादी वाटी घ्यायची आणि छोट्या छोट्या गोल आपल्याला चपात्याच्यातनं काढून घ्यायच्यात. खूप छान पार्टी स्टार्टरही होऊ शकतं. तर हे बघा, सुरी बिरीची ह्याला गरज नाही. थोडस आपण दाबलं वाटीने की मस्त असं हे गोल हे छान असं गोल गोल चपात्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची कृती चालू करूयात. यामध्ये आपल्याला थोडस चीज घालायचंय. चीज ऑप्शनल आहे, पण तुमच्याकडे असेल तर नक्की घाला, त्याने खूप छान चव येते. टॅकोचा आकार असतो तो असा असतो, त्यामुळे आपण करंजीमध्ये कसं भरतो त्याप्रमाणे असं थोडं थोडं स्टफिंग भरायचं आपल्याला आणि हे असं प्रेस करायचं. आता हे सगळं पहिल्यांदा आपण हे सगळं भरून घेऊया आणि त्यानंतर
अगदी थोडं बटर लागतं आपल्याला. मी काय करणार आहे, फक्त असं थोडंसं फिरवून घेते आणि आता असे हे टॅकोज आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे आहेत आणि ते एका साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि एका साईडने भाजून झाले की मग आपण त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजणार आहोत. पनीर मध्ये फक्त थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला वगैरे असं लावून घ्यायचं त्याला, आलं लसूणची पेस्ट वगैरे, आणि बारीक बारीक तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये असे भरले तर त्याच्यावरून टाकोस खूप छान होतात. आता आपण ह्याला छान असं एका साईडनी पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग दुसऱ्या साईडने सुद्धा भाजूया. तर इथे आता आपले हे व्हेज टॅकोस तयार झालेले आहेत. आपण ह्याचं प्लेटिंग करूया. इथे मी थोडंसं हे सलाड करून घेतलंय. इथे आपले हे मस्त व्हेज टॅकोस तयार आहेत. घरामध्ये आपली चपाती उरलेली असतेच, तर त्या चपात्यांपासून बनवलेले आपल्याला हव्या त्या भाज्या घालून आपण बनवू शकतो. मुलांना खायला एकदम छान हेल्दी असा हा ऑप्शन आहे. तर हे व्हेज टॅकोस घरी ट्राय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.